नमस्कार मंडळींनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये नैना आणि माही ही बाहेर असताना आता रमा ही बाहेर येते आणि आता तुळशीला पाणी घालून रमा पुन्हा आतमध्ये जाते. तर नैनाचं लक्ष आता रमाकडे जाते आणि रमाला आता नैनाने बघितलेले असते. त्यानंतर आता रमा ही अक्षयला कॉफी देते आणि पुन्हा कॉटवर येऊन झोपते. इकडे आता नैनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि नैना म्हणते की अगं माही, अगं एवढं सगळं घडलं, तू मला सांगायचंच ना, आणि तरी ना तुझं वागणं मला थोडंसं संशयास्पद वाटतच होतं. नैना म्हणते तू जर मला सांगितलं असतं ना तर आपण काहीतरी केलं असतं. आणि त्यानंतर आता माई म्हणते की मला वाटलं तुला जर सांगितलं ना तर तू घरच्या सगळ्यांना सांगशील आणि मग घरच्या सगळ्यांना कळेल. आणि त्यानंतर आता नैना पुन्हा विचार करू लागते. नैना म्हणते की हे बघ, पण माही तुला रमा सापडली कशी आणि कुठे सापडली तुला? तर आता माही ही पुन्हा नैनाकडे बघते. इकडे आता रमा ही बेडवरती आता झोपलेली असते आणि आता अक्षय हा कॉफी पीत रमाकडे बघू लागतो. त्यानंतर आता अक्षय हा डोक्याला हात लावत विचार करतो. इकडे आता माही ही नैनाला सांगत असते की मला कळलं रमा जिवंत आहे आणि त्यानंतर मी वाचवलं. आणि त्यानंतर आता नैना ही माहीला समजावते आणि म्हणते की आता तू हे सगळं केलंय ना, तेव्हा ते सगळं करून तू ते पाण्यात घालू नकोस माही. आणि त्यानंतर इकडे आता अक्षय म्हणतो की अरे बापरे, अजून तर माझं खूप काम बाकी आहे आणि काही जरी झालं तरी आज ते काम संपवावंच लागेल. इकडे रमासुद्धा झोपली, तेव्हा रमाला नाही उठवलं तरीसुद्धा चालेल. आणि तेवढ्यात आता अक्षय खुर्ची मागे घेऊन आता उठू लागतो. तर खुर्चीच्या आवाजाने रमा डचकून उठते. अक्षयकडे बघत आता रमा म्हणते काही हवंय का? हात करत अक्षय म्हणतो की नाही नाही रमा, तू झोप. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो सॉरी रमा, अगं मला शिवला जायचं आणि झोप तू. तर रमा पुन्हा झोपते आणि हळूच अक्षय आता खुर्चीपासून थोडासा अलगद बाजूला होतो. इकडे आता माही ही नैनाला सांगत असते की मी ना एक काम करते नैना, मी डायरेक्ट अक्षयकडे जाते आणि अक्षयला सगळं काही खरं सांगून टाकते की मी माही आहे माही आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे. त्यानंतर ते ऐकून आता नैना म्हणते की हे काय बोलतेस माही तू? अगं अक्षयची खरी बायको आहे रमा. नैना म्हणते की आणि आता रमा जिवंत आहे आणि ती तिच्या जागेवर आता पुन्हा आली. तेव्हा आता माई म्हणते की जेव्हा माझी गरज होती आणि तेव्हा तर तुम्ही माझा यूज करून घेतला, पण आता तुमची रमा परत आली आणि मग माझं काम संपलं का? आणि त्यानंतर ते ऐकून आता नैना म्हणते अगं माही तू हे काय बोलतेस? माही म्हणते मी अगदी बरोबर बोलतेस, मला नव्हतं यायचं इकडं. आणि त्यानंतर आता माई म्हणते की मी माझ्या लाईफमध्ये ना एकदम कूल होते, माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम मी सॉल्व करत होते आणि तुम्हीच मला त्यावेळेस म्हणाला की अक्षयला माझी गरज आहे. अक्षय आता बॅड पॅचमधून जात आहे, बॅड टायमिंगमधून जात आहे, तेव्हा तू रमा बनून चल आणि मला रमा बनून तुम्ही इथे आणलं. आणि त्यानंतर माई म्हणते की मी अक्षयसाठी सगळं काही केलं, मी अक्षयला बॅड पॅचमधून सुद्धा बाहेर काढलं, माझी आयडेंटिटी बाजूला ठेवून मी रमा झाले, मी रमाच्या सगळ्या गोष्टी शिकले, मी सगळं काही ॲडजस्टमेंट केलं. त्यानंतर माई म्हणते की आणि आता त्याची रमा परत आली तर मी लगेच बाजूला, पण आता मला अक्षयची सवय झाली आणि अक्षयपासून मी बाजूला नाही राहू शकत. ते ऐकून आता नैनाला धक्का बसलेला असतो आणि माई म्हणते की आता काय करू नैना, मी तुला सांगते मी या लोकांबरोबर ॲडजस्ट झाले, कळतंय का तुला? नैना आता फक्त माहीचे बोलणे ऐकत माहीकडे बघतच राहते. आपल्या हाताने माही आता नैनाचा चेहरा पकडते आणि म्हणते की माझ्या डोळ्यात बघ, मी ह्या लोकांबरोबर ॲडजस्ट झाले आणि मला आता ही फॅमिली हवी आहे आणि माझं आता अक्षयवरती प्रेमसुद्धा झालं आहे आणि अक्षयसाठी मी सगळं काही केलं आहे. माई म्हणते की आय लव्ह यू अँड आय वॉन्ट हिम, असे म्हणत आता अक्षयवरचे प्रेम माहीने नैनासमोर दाखवलेलं असतं. इकडे आता अक्षयला काही झोप येत नसते, त्यामुळे अक्षय पुन्हा किचनमध्ये येतो आणि स्वतःसाठी अक्षय पुन्हा आता कॉफी करतो. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की काही जरी झालं ना झोप काही जात नाही आणि अक्षय पुन्हा कॉफी पिऊ लागतो. इकडे विचार करत आता माही नैनाला म्हणते नैना तुला माहिती नाही आहे अक्षयवरती माझं किती प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठीच मी इकडे आली. आणि लगेच आता माई म्हणते की तुला माहिती आहे का, मी आता अक्षयवरती प्रेम करते आणि अक्षयला टॅग करायला मी काय रमा नाही आहे, कळलं का? नैना आता माहीचे ते सगळे बोलणे ऐकते आणि पटकन आता नैना ही बाजूला माहीला घेऊन जाऊ लागते. नैना म्हणते की ऐक ना माही, आपण नंतर बोलूयात. आणि त्यानंतर आता गार्डनमध्ये नैना ही माहीला घेऊन येते.
माही आता नयनाला म्हणते, नयना स्टॉप इट, काय करतेस तू? नयना म्हणते की आता तुझ्या मनातलं तू सगळं सांगून झालंय, पण तू असं का करतेस? नयना म्हणते की तू काय बोलली थँक्यू आणि गुड बाय कळतंय का तुला? अगं माही, मी तुला सांगते, अक्षयचं फक्त रमावर आणि रमावरच प्रेम आहे माही, आणि तुला कळतंय का? नयना म्हणते की थांब, तू आता एक काम कर, तू अक्षयकडे जा आणि अक्षयला सगळं काही समजून सांग, आणि हेही सांग की ती रमा आहे आणि मी माही, आणि मी त्याला फसवलं म्हणून. नयना म्हणते की कारण या घरातल्या सगळ्यांनी आता रमा बनून मला या घरात आणलं आणि मी तुला फसवलं हे असं त्याला जाऊन सांग, आणि मग त्याला किती त्रास होईल ना हे तुला माहिती नाही, जा तू त्याला सगळं जाऊन सांग. तर आता नयना म्हणते की पण तुला याचा काही त्रास होणार? तुला याचा काहीच त्रास होणार नाही, कारण माही बनून म्हणजे माहीला रमा बनून या घरात आणलंय ना, तेव्हा तुला काय त्यात? नयना म्हणते की पण तू हे सगळं जरी आता अक्षयला सांगितलं तर तुला असं वाटतंय का अक्षय तुझ्यावरती प्रेम करेल? नाही करणार तो तुझ्यावरती प्रेम. आणि नयना म्हणते की हे सगळं जेव्हा अक्षयला समजेल तेव्हा अक्षय काय म्हणेल माहिती आहे का? थँक्यू म्हणेल, फक्त थँक्यू. नयना म्हणते काय नाव तुझं? माही ना, आणि माही असे म्हणत तो फक्त तुझे आभार व्यक्त करील. नयना म्हणते की अक्षय काय म्हणेल माहिती आहे का? तुझे खूप उपकार झाले माझ्यावरती, कारण माझ्या रमाला तू पुन्हा वाचवलं आणि माझ्याकडे घेऊन आलीस. माझ्या रमाला तू मला पुन्हा भेटवलंस आणि या घरात परत आणलं, त्याबद्दल थँक्यू माही, असे अक्षय तुला सांगेल. हे आता नयना बोलते. नयना म्हणते अक्षय तुला असं म्हणेल, हे बघ तुला काही जरी कधी जरी लागलं ना ते मला सांग, मी देईल. ओके थँक्यू आणि बाय असे म्हणत अक्षय तुला बरोबर काढून देईल. आणि त्यानंतर आता नयना म्हणते की कळलं का तुला माही, आणि म्हणून मी तुला हात जोडते, प्लीज तू इथून निघून जा. तर आता माही काही ऐकायला तयारच नसते. माही म्हणते की नाही, मी अक्षयला भेटल्याशिवाय इथून काही जाणारच नाही नयना. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मी अक्षयसमोर जाईल आणि अक्षयला सांगेल की मी माही आहे. त्यालासुद्धा कळेल की त्याच्या आयुष्यात माही नावाची रमासारखी दुसरी एक मुलगी होती, आणि जेव्हा रमा नव्हती तेव्हा त्याच्यासाठी माही होती, आणि माहीने त्याच्यासाठी सगळं काही केलं, आणि तिनेच अक्षयला बॅड पॅचमधून बाहेर काढलं हे अक्षयला कळायलाच हवं, असे आता माही ही नयनाला म्हणते. आणि त्यामुळे मी अक्षय समोर जाणारच असे माहीने आता नयनाला सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर आता माही म्हणते की मी हे करणारच. नयना म्हणते की अगं माही तुला कळत कसं नाही, मी तुला फक्त एकच गोष्ट सांगते, रमा आणि अक्षय फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत. नयना म्हणते की आणि मी तुला शेवटचं सांगते नयना, तू काही जरी केलं तरी यामध्ये हार फक्त तुझीच होणार आहे. आज मी तुला लिहून देते की रमा ही जिंकणार, आणि तू किती जरी प्रयत्न केले तर हार होणार ही फक्त तुझीच. आणि नयनाचे ते शब्द ऐकून आता माही ही नयनाकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता अक्षय कॉफी पितो, आणि अक्षय आता पुन्हा विचार करतो आणि अक्षय बाहेर जाऊ लागतो. त्यासाठी अक्षय दरवाजा उघडतो, पण तेवढ्यात आता रमाही तिथे येते, आणि रमा अक्षयला हाक मारत म्हणते की अहो कुठे निघालात? अक्षय आता रमाकडे बघतो, आणि अक्षय रमाला म्हणतो की अगं मी बाहेर थोडासा शतपावली करायला चाललोय. अक्षय म्हणतो की मी कुठे दूर नाही चाललो आहे, इथेच बाहेर चाललो आहे, मला झोप येऊ नाही ना, म्हणून मी बाहेर फक्त चालायला जातोय थोडा वेळ, कळलं का तुला? आणि त्यानंतर आता रमा अक्षयला म्हणते की मग हे असं आहे तर मला सांगायचं, मी उडवली असती तुमची झोप. ते ऐकून आता अक्षय हा रमाकडे बघू लागतो. ते ऐकून अक्षय खुश होतो आणि रमासमोर उभा राहत म्हणतो की अच्छा असं आहे का, मग उडव आता माझी झोप रमा. तर प्रेमाने रमा आता अक्षयकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता माही ही ऐकायला तयारच नसते, आणि माही अक्षय समोर जायला निघू लागते. नयना आता माहीला अडवते, माहीला धरते, आणि नयना म्हणते की माही अगं तू हे काय करतेस? माही ऐकत नसते, आणि त्याच वेळेस आता जोराने नयना आता माहीवर ओरडते, आणि त्याच वेळेस त्यांचा तो आवाज आता रमा आणि अक्षय ऐकतात, आणि तो बाहेर आवाज आलेला बघून पटकन रमा आणि अक्षय बाहेर येतात, आणि आता इकडे तिकडे बघू लागतात, पण आता समोर कोणीच नसतं. अक्षय आता रमाला म्हणतो की रमा अगं कोण ओरडलंय? आणि कोणीतरी होतं. पुन्हा आता रमा आणि अक्षय इकडे तिकडे बघू लागतात, आणि तेवढ्यात आता सीमा देखील बाहेर आलेली असते, आणि इकडे तिकडे बघत सीमा म्हणते काय झालं, कोण ओरडलं? पाठीमागून आभ्यासुद्धा आता झाडू घेऊन येतो, आणि म्हणतो की कोण जनावर आलं? तेव्हा आता अक्षय म्हणतो की आभ्या अरे जनावर कसलं, माणसाचा आवाज आहे. आणि जोराने आभ्याने आता झाडू उगारलेला असतो,
आभ्या आता इकडे तिकडे बघू लागतो आणि आभ्या म्हणतो की नाही नाही जनावरच असेल. त्यानंतर आता सीमा म्हणते मला देखील आवाज आला. अक्षय म्हणतो आम्हाला सुद्धा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो. तर सीमा म्हणते बघा बघा चोर असेल इकडे तिकडे बघा. आणि तेवढ्यात इकडे तिकडे सगळेजण बघत असताना काकू काकू असे म्हणत पळत पळत नैना तिथे येते आणि सीमाला धरते आणि म्हणते की साप आहे तिकडे साप. आणि तेवढ्यात आता सीमा घाबरतच म्हणते काय बोलतेस नाही ना आपल्या गार्डनमध्ये साप आहे. इकडे आता अक्षय आणि आभ्या म्हणतात की साप पण आपल्या गार्डनमध्ये तर साप नाही आहे कधी. अक्षय म्हणतो की उन्हाळ्यात तर साप असे बाहेरसुद्धा येत नाही, गारव्यासाठी ते बिळात राहतात. विचार करत आता अक्षय म्हणतो बरोबर आहे शेजारच्या प्लॉटमध्ये बांधकाम चाललं आहे आणि तिथे सगळी सिमेंटने खराब झालं आहे, सगळी जागा खराब झाली ना म्हणून तिकडचे साप आपल्या बागेत आले असतील. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की जाऊ दे पण नैना तू ठीक आहेस ना. घाबरतच आता नैना म्हणते हो हो मी ठीक आहे पण तुम्ही तिकडे जाऊ नका बरं का तिकडे साप आहे. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की अगं रमा ती कशी ठीक असेल, किती घाबरली बघ ती, अगं तिने साप बघितलेत. त्यानंतर आता ती ऐकून रमा म्हणते की बरं नैना तू आता घरामध्ये चल. आणि त्यानंतर आता रमा ही नैनाचा हात धरते आणि म्हणते की तुम्ही काय चल चल तू आतमध्ये चल, काय सापाबरोबर राहणार आहे आणि सापाबरोबर जाणार आहे का असे म्हणत आता रमा नैनाचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागते. सीमाने देखील आता नैनाचा हात धरलेला असतो. आणि इकडे आता आभ्या हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की माझी तर झोपच उडून गेली. आभ्या आता एकटक नजरेने बघत आता वर निघून जातो. तर आभ्याकडे बघत अक्षय म्हणतो की मला वाटतंय हा अजून झोपेतच आहे पण माझी झोपमोड तर झाली. आता एक ग्लास पाणी पित आता अक्षय म्हणतो मी लागतो आता माझ्या कामाला बरं का. तर रमा म्हणते ठीक आहे आणि अक्षय निघून जातो. इकडे आता रमा आणि सीमा दोघीही नैनाला समजावतात. तर आता सीमा म्हणते नैना तू ठीक आहेस ना. नैना म्हणते हो हो आता मी काकू ना एकदम ठीक आहे. सीमा म्हणते की नैना तू चल आज माझ्यासोबत झोप. आणि त्यानंतर ते ऐकून आता सीमाला नैना म्हणते की तुम्ही व्हा पुढे मी येते. आणि लगेच सीमा म्हणते की लवकर ये बरं का नैना. आणि सीमा निघून जाते. इकडे आता रमासुद्धा नैनाला म्हणते की जा बरं का लवकर नैना. आणि रमासुद्धा आता वर निघून जाते. आणि आता नैना ही सीमा आणि रमा गेल्याचे बघताच पुन्हा दरवाजातून बाहेर येते आणि माहीला इकडे तिकडे बघू लागते. समोर आता नैनाला कोणीच दिसत नसतं. आणि आता माहीला बघण्यासाठी नैना पुन्हा गार्डनमध्ये गेलेली असते. तर अक्षय पुन्हा आता दरवाजात येतो. हॉलमध्ये येताच आता अक्षय पुन्हा बाहेर बघतो आणि इकडे तिकडे डोकावून अक्षय आता दरवाजा बंद करून घेतो आणि पुन्हा आतमध्ये जातो. इकडे आता गार्डनमध्ये नैना ही माहीला शोधत असते. आणि त्यानंतर आता इकडे पटकन त्या झाडाच्या पाठीमागे लपून बसलेली माही आता नैना तिला धरून बाहेर आणते. त्यानंतर आता माही ही नैनाला म्हणते यू नो व्हॉट, या अशा ड्रेसमध्ये जर मी सगळ्यांच्या समोर गेले तर मला कोणी स्वीकारणार नाही. त्यामुळे मी अशा ड्रेसमध्ये यांच्यासमोर जाणार नाही. आणि मी जर 2 वेण्या घालून आणि साडी घालून आले ना तर मला सगळेजण स्वीकारतील तेव्हा मी त्या ड्रेसमध्ये येणार. आणि त्यानंतर आता माही ही नैनाला गुड बाय करते आणि जाऊ लागते. नैना म्हणते नाही नाही माही मी तुला सोडवायला येणार. आणि अक्षय आणि माही तू याच शहरामध्ये राहतात, कधी ना कधी अक्षय आणि तू समोरासमोर येणारच. नैना म्हणते की माही होऊन तू कधीच त्याच्या समोर यायला नको आणि त्यासाठी तुला सावध राहायला हवं. आणि ते ऐकून आता माही ही नैनाकडे बघू लागते आणि नैनाला आता माहीने गुड बाय केलेला असतो. आणि इकडे आता रेवाची आई ही देविकाच्या घरी आलेली असते आणि दोघीही मस्तपैकी गप्पा मारत बसलेल्या असतात. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की खरं तर आपण फक्त क्लबमध्येच एकमेकींसोबत एन्जॉय करत होतो. आता रेवाची आई म्हणते की एक्झॅक्टली बरोबर. आणि त्यानंतर आता देविका म्हणते मी सुद्धा तुला खूप मिस करत होते. आणि त्यानंतर आता रेवाची आई खुश होते आणि म्हणते की देविका अगं त्या दिवशी मी तुझ्या घरी आले होते ना, त्या दिवशी मी रमाला तुझ्या घरी बघितलं. देविका ते ऐकून आता थक्क होते. रेवाची आई म्हणते की रामाची आणि तुझी अशी कशी ओळख. आणि त्यानंतर आता रेवाची आई आता देविकाला म्हणते की त्याचं काय आहे, मी तुला हे का विचारते माहिती आहे का, कारण माझी मुलगी रेवा आणि ती रमा या दोघी खूप बेस्ट फ्रेंड होत्या. ते ऐकून आता देविका म्हणते ओ आय सी असं आहे का. आणि त्यानंतर रेवाची आई म्हणते की ॲक्च्युली मी तुला सांगते बरं का देविका, ती रमा ना फारशी चांगली मुलगी नाही आहे. ते ऐकून आता देविका म्हणते की हो आय सी. त्यानंतर आता देविका म्हणते की ॲक्च्युली माझे मुकादमांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासोबत थोडेसे रिलेशन आहेत.
आणि त्यानंतर आता लगेच रेवाची आई म्हणते की तिचं इंग्लिश वगैरे ना तसं खूप बेसिक आहे बरं का. देविका म्हणते की मला ना त्यांच्याबद्दल फारशी काहीच माहिती नाही आहे. आणि लगेच आता रेवाची आई म्हणते की तरीसुद्धा ती मुकादमाची सून आहे आणि ती मला म्हणाली की तुझ्याकडे ती इंग्लिश शिकायला येते. आणि त्यानंतर आता लगेच देविका विचार करते आणि म्हणते म्हणजे कधी कधी ती शिकायला येत असते माझ्याकडे. ते ऐकून आता रेवाची आई खुश होते आणि म्हणते की अच्छा. आणि तेवढ्यात आता दारू पिलेली माही ही खाली येऊ लागते आणि माही आता रेवाच्या आईसमोर येणार. आता लगेच आता पाठीमागून नील तिथे येतो आणि माहीच्या तोंडावर आता कपडा टाकून पुन्हा माहीला वर घेऊन जाऊ लागतो. माही ओरडते आणि तो आवाज आता रेवाच्या आईपर्यंत जातो. आणि लगेच आता रेवाची आई तिकडे बघते आणि म्हणते की ही कोण. तर आता देविका विचार करते आणि लगेच आता देविका म्हणते ही माझी मुलगी आहे. रात्री तिला थोडीशी जास्त झाली होती आणि तिला हँगओव्हर झालं. आजकालच्या मुली तुला माहितीच आहे ना. आणि त्यानंतर आता रेवाची आई म्हणते की त्याचं काय आहे ना, जर खूप ॲडिक्शन झालं ना तर मग कंट्रोल करणं ना खूप अवघड जातं. आणि त्यानंतर आता देविका म्हणते की कॉफी घे ना ग तू. तेव्हा रेवाची आई हसतच खुश होऊन कॉफी घेऊ लागते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी अक्षयने त्याचे सगळे काही आवरलेलं असतं. आणि सगळे काही आवरताच आता इकडे रमा ही अक्षयला टिफिन देते आणि आता अक्षय रमाला बाय बाय करतो. पण तेवढ्यात अक्षयच्या लक्षात एक गोष्ट येते आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा, काल ती नैना पुन्हा आपल्यासोबत खोटं बोलली आणि पुन्हा ती बाहेर गेली होती. रमा म्हणते की अहो काय बोलताय. तर अक्षय म्हणतो खरंच मी बघितलं. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा, अगं जिथे जिने साप बघितला तिथे परत नाचायला कशाला जायला हवं. आणि गेली ना ती नैना. तर आता रमा म्हणते तुम्ही कशाला तिचा एवढा विचार करता, जाऊ द्या ना, द्या सोडून. आणि त्यानंतर आता पुन्हा अक्षय हा रमाकडे येतो. आणि आता ऑफिसमधून आल्यानंतर प्रेमाने रमाला आपल्याकडे ओढत आता अक्षय म्हणतो की या रमा अक्षयच्या आयुष्यात दुडू धावणारी एक छोटीशी परी हवी आहे की जी बाबाच्या खांद्यावरती खेळेल. आणि त्यानंतर आता रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की आणि आईच्या खांद्यावरती ती मिरवेन. आणि त्यानंतर आता ते सीमा बोलणे ऐकते. रमा अक्षयचे ते बोलणे ऐकताच आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा अक्षयने बाळासाठीचा सगळ्यात मोठा निर्णय घेतल्याचे आता सीमासमोर आलेले असते. आणि बाळाच्या तयारीला आता रमा अक्षय सुरुवात करणार ही आता सीमाच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आता अक्षय हा पुन्हा आता ऑफिसमध्ये जाऊ लागतो आणि त्याच वेळेस आता माही ही अक्षयच्या समोरून रस्त्याने जात असते. आणि त्याच वेळेस आता अक्षय हा फोनवर बोलत असताना माही ही अक्षयला बघते आणि पटकन एका हातगाडीच्या आडबाजूला लपते. त्यानंतर त्या हातगाडीवरील गुलाबाचे फूल माही आपल्या हातात घेते. आणि गुलाबाचे फूल आपल्या हातात घेताच आता माही ही प्रेमाने अक्षयकडे बघू लागते आणि अक्षय आता इकडे तिकडे बघू लागतो. त्यावेळेस आता गुलाबाचे फूल घेऊन माही आता अक्षय समोर येणार का. आणि आता माही आणि अक्षय यांना एकमेकांविषयी समजणार का. माहीच्या नात्याचा आता अक्षयला कसा उलगडा होणार. माही आणि रमा दोन वेगवेगळे असल्याचे सत्य कसे अक्षय समोर येणार. आणि अक्षय हा रमाची निवड करून प्रयत्न करणाऱ्या माहीला पुन्हा त्याच्या आयुष्यातून कसे बाजूला करणार. हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.